हे सगळं जे आहे ना, हे गर्भाशयामध्ये ॲडिशन्स झालेले आहेत. हिची हिस्ट्री अशी आहे, तिचं पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये 19व्या आठवड्यात बाळामध्ये दोष असल्यामुळे गर्भपात करावा लागला. गर्भपात पण झाला, पण नंतर तिला गर्भ राहीना म्हणून HSG केली. HSG म्हणजे हिस्टेरोसाल्पिंगोग्राफी. त्याच्यामध्ये आपण गर्भाशयामध्ये डाय घालून आतली रचना बघतो आणि फॅलोपियन ट्यूब बघतो. तर इथे आपल्याला ॲडिशन्स दिसत आहेत. तर आज आपण तिला हिस्ट्रोस्कोपिक ॲडिजिओलायसिससाठी प्लॅन केला आहे. हिस्ट्रोस्कोप म्हणजे गर्भाशयाच्या आतमध्ये आपण दुर्बीण घालणार आणि आतमध्ये जो चिकटा आहे तो काढून टाकणार. तर ही गर्भाशयात दिसणारी ॲडिशन्स आहेत, तर त्यांना आपल्याला सॉफ्टली कट करायचं आहे. जेव्हा आपण हे व्यवस्थितरित्या ॲडिजिओलायसिस करतो, याचा अर्थ एंडोमेट्रियमचं जास्त नुकसान न करता जेव्हा आपण ही ॲडिशन्स कट करतो, तेव्हा ही सर्जरी पूर्ण झाल्यावर तिची फर्टिलिटी खूप छान होणार आहे. हे सर्जरी करताना आपल्याला हे डोक्यात ठेवावं लागतं की गर्भाशयाचा आतला लेअर जो आहे म्हणजे एंडोमेट्रियम आहे, त्याचं जास्त नुकसान नाही झालं पाहिजे. कारण ते नुकसान झालं तर परत गर्भाशयाच्या आतमध्ये स्कारिंग होतं आणि गर्भधारणेमध्ये अडथळे येऊ शकतात. तर हे सॉफ्टली आपण जर ॲडिशन्स दूर केले आणि एंडोमेट्रियम छान इंटॅक्ट आता आपण ठेवलेलं आहे, त्यामुळे पुढील गर्भधारणेसाठी तिच्यामध्ये अगदी सुरक्षित आणि योग्य वातावरण तयार झालेलं आहे.